नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित माध्यम मराठी प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन सत्र 1 पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, दिलेली संख्या अंकात लिहा। 32,513 ब 1995 या संख्येमधील शतक व दशक स्थानच्या 9 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे? 900 वजा 90 करायचं आहे, 810 उत्तर मिळणार आहे। क विस्तारित रूपावरून संख्या लिहा। 40,539 उत्तर 345, 489, 987। पुढील प्रश्न ई, बेरीज कर। 2345 अधिक 1234 बेरीज करून उत्तर लिहिलेलं आहे। फ 5678 प्लस 1976 याचंही उत्तर लिहून दिलेलं आहे। अंकांची बेरीज केल्यानंतर उत्तर बाजूला विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे। आता पुढील प्रश्न, वजाबाकी कर। 9865 वजा 2344 दिलेल्या संख्या मांडून घेतलेल्या आहेत, वजाबाकी करून दिलेली आहे। ह 8344 वजा 2783 यांची वजाबाकी केलेली आहे। उत्तर 5561 आलेलं आहे। एक हाच्याच्या बेरजेचं उदाहरण आहे आणि एक हाच्याच्या वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे। ज गुणाकार करा। 780 गुणिले 24 780 गुणिले 24 उत्तर मिळणार आहे आपल्याला 18,720। 986 भागिले 5 भागाकार करून दिलेला आहे, आपल्याला भागाकार 197 मिळणार आहे, बाकी 01। प्रश्न क्रमांक 2 अ, बेरीज करा। प्रत्येकी एक गुण आहे, -7 अधिक -4 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर -11 मिळणार आहे। वजा बेरीज करून उत्तर लिहिताना बेरजेला वजा चिन्ह द्यायचं आहे, कारण वजा अधिक वजा येतात। पुढील प्रश्न ब, वजाबाकी कर। 7 वजा कंसात -2 वजा गुणिले वजा अधिक होतात, म्हणून बेरीज केलेली आहे 7 अधिक 2 9। चिन्हांचे नियम माहीत पाहिजेत। क बेरीज कर। 4.3/2 अधिक 2.1/2 2 गुणिले 4 8 अधिक 3 11/2 मिळणार आहे। त्यानंतर 2 गुणिले 2 अधिक 1 4 अधिक 1 5/2 मिळणार आहे। छेद समान असल्यामुळं एकदाच लिहिला। 11 अधिक 5 16 16ला 2ने भाग जातोय, म्हणून उत्तर आपल्याला 8 मिळाले आहे। वजाबाकी करा। 8.3/5 वजा 2.2/5 उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे। त्यानंतर छेद समान असल्यामुळे एकच लिहून वजाबाकी करून उत्तर काढलेलं आहे 1/5। पुढील प्रश्न गुणाकार करा। फ भागाकार करा। दोन्ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित सोडवून दिलेली आहेत। व्हिडिओ स्टॉप करून उदाहरण पहा। गुणाकार व्यस्त संख्या लिहा। 4/3 उत्तर 3/4। गुणाकार व्यस्त संख्या लिहित असताना अंश छेदाच्या ठिकाणी जातो आणि छेद अंशाच्या ठिकाणी येतो, म्हणून आपल्याला उत्तर 3/4 मिळालेले आहे। सममूल्य अपूर्णांक लिहा। 11/3 उत्तर 22/6, 33/9, 44/12 तीन उदाहरणे सममूल्य अपूर्णांकाची लिहिलेली आहेत। यातून फक्त एक लिहिलं तरी चालेल। 11चे कोणतेही 4 विभाज्य लिहा। 22, 33, 44, 55, 66। 11चे विभाज्य लिहित असताना 11च्या पाड्यातील कोणत्याही 2 किंवा 3 संख्या लिहिल्या तरी चालतील। 16चे कोणतेही 4 विभाजक लिहा। 16चे विभाजक उत्तर 1, 2, 4, 8, 16। विभाजक ज्या संख्येचे लिहायचे आहेत ती संख्या कोणत्या पाड्यात आहे
त्या पाड्यांची संख्या तिथे लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 3 सोडवा गुण 4 905.5 अधिक 27.197 उत्तर 932.697 86.96 वजा 2.345 वजाबाकी केलेली आहे। उत्तर 84.726 दशांश चिन्हापुढील सर्व अंकांचं वाचन करताना सिंगल वाचन करायचं आहे। पुढील प्रश्न एम हे इंग्रजी अक्षर काढून सममित अक्षर काढ। आकृती काढून दाखवलेली आहे। सममित म्हणजे दिलेल्या आकृतीचे 2 समान भाग झाले पाहिजेत। पुढील प्रश्न कोणताही एक कोन काढ। 70 अंशाचा कोन काढलेला आहे आणि त्याचे दुभाजक सुद्धा काढून दाखवलेले आहेत। खालील चौकटीत योग्य चिन्ह लिहा। -4 7 पेक्षा लहान आहे, -1 -3 पेक्षा मोठे आहे। प्रश्न क्रमांक 4 आलेख काढायचा आहे। दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांची संख्या दिलेली आहे। प्रमाण y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी घेतलेले आहेत। हरिण 20 प्राणी, वाघ 4 प्राणी, माकड 12 प्राणी, ससा 16 प्राणी, मोर 8 प्राणी। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वहीवर त्याचा सराव करा। पुढील प्रश्न ब मसावी काढा। पहिले उदाहरण 45-30 अवयव पद्धतीने मसावी काढून दिलेला आहे। मसावी काढत असताना दिलेले जे अवयव आहेत त्याच्यातून सामायिक अवयव लिहायचा आहे। 5 आणि 3 5-15 म्हणून उत्तर मसावी बरोबर 15। त्याचप्रमाणे 16 आणि 48 सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे। 16 आणि 48चे सुद्धा अवयव पाडून खाली दिलेले आहेत, ते आता आपण पाहू। 4 गुणिले 4 16, पुन्हा 4-4चे अवयव पाडलेले आहेत। त्याचप्रमाणे 48चे सुद्धा अवयव पाडलेले आहेत। इकडे 16चे पाडल्यामुळे आपल्याला इकडे त्याची मदत होते। त्यामधून सामायिक अवयव शोधले। 2 4 वेळा दोन्हीकडे समान आहे म्हणून मसावी उत्तर 16 मिळणार आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील।